आपल्या UPA 2 सरकारने पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमय कायदा 2014 पास केला होता, ज्यामुळे देशामधल्या सर्व पथविक्रेत्यांना त्यांचं रोजीरोटी जे ती सुरक्षित होणार होती। परंतु तो UPA 2 चा कायदा असल्यामुळे हे सरकार त्याला लागू करत नाही आणि गेल्या 2014 पासून आजपर्यंत आम्ही हा कायद्याची अंमलबजावणी करा यासाठी लढत आहोत। आता हे बेकायदेशीर काम करतायत, 5200 घरं त्यांनी पाडलीत। लोकांना म्हणतात की तुम्ही कायदेशीर वागत नाहीत, हे कमिशनर साहेब कायदेशीर वागत नाहीयेत। आता आम्ही निदर्शनं करून निवेदन द्यायला जाणार आहोत, परंतु ते बेकायदेशीरपणे निवडणूक घेत आहेत। जे वोट चोरीचं प्रकरण राहुल गांधी साहेबांनी काढलेलं आहे, तसंच वोट चोरीचं प्रकरण आमच्या या पथविक्रेत्यांच्या बाबतीत देखील उघडकीस आलेलं आहे। यांची निवडणूक व्हायला पाहिजे आणि यांनी ती निवडणुकीची जी मतदार यादी जी आहे तीच खोटी जाहीर केलेली आहे। सर्वे मध्ये जे 14,098 लोक आयडेंटिफाय झालेले आहेत त्यांना विक्री प्रमाणपत्र देत नाहीत, त्यांचं सामान उचलून नेतात, जामर लावतात, पावत्या देतात आणि यांच्या पोटावर लाथ मारतात। म्हणून आपल्याला विनंती आहे सर की त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण संसदेत तर बोलावंच, परंतु कमिशनर साहेबांना देखील आपण सांगावं, निवेदन द्यावं। या ठिकाणी आमचे नागपूरहून कॉम्रेड जम्मू आनंद आलेले आहेत, आमच्या महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनचे अध्यक्ष, आणि काळे साहेब आम्हाला नेहमीच सहकार्य करतात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केलेले आहेत। मी काळे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं 2 शब्द बोलावं। आजच्या या दौऱ्याला उपस्थित असलेले सर्वप्रथम मी जम्मू आनंद साहेब आणि अभयजी टाकसाळ यांनी ज्या हॉकर्स युनियनच्या जे फेडरेशन आहे त्या फेडरेशनला हॉकर्सचं प्रमाणपत्र द्यावं, रजिस्ट्रेशन करावं, त्यांचे UPA 2 सरकारने केलेले कायद्याची अंमलबजावणी करावी। या दृष्टीने जो या ठिकाणी मोर्चा तथा कायदेशीर सनदशीर मार्गाने आंदोलन या ठिकाणी CPI ने केलंय, पहिल्यांदा त्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे, हे मी या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर करतो। आणि आपल्या शहराचे आयुक्त मी यांना एक मीटिंगसाठी आज मला बोलवलंय, ती जी मीटिंग आहे त्या संदर्भात चर्चा करत असताना तुमचाही विषय माझ्या वतीने मांडतो आणि त्यांना सांगतो की या हॉकर्स युनियनचा विषय लवकरात लवकर निकाली काढावा। या दृष्टीने खाली मोठ्या प्रमाणात मंडळी आलेली आहे, हाही विषय सांगतो आणि जम्मू आनंद साहेबाला विनंती करतो की आपण सुद्धा असाच प्रश्न माझ्या जालना विधानसभा मतदारसंघात आहे, त्यालाही या माझं समर्थन आहे, आपण त्यालाही यावं आणि तिथलेही हॉकर्सचं तिथं तर लायसन पण दिलं नाही, अजून फेरीवाल्याचं काही देणं घेणं नाही, फक्त त्यांना उठून देतात, नाही तर पावती देतात, एखादी पावती देतात ती अशी देत नाही, तुमचे हॉकर्स आहे गाडी आहे असं नाही देत, तुम्ही प्लास्टिक वापरलं मग दंड लावा अशी देतात। म्हणून मी इथल्या सगळ्या हॉकर्सच्या जी काही आपली संघटन आहे तुमच्या आम्ही पाठीशी आहोत आणि जो काही या महानगरपालिकेकडे आपला प्रलंबित प्रश्न आहे तो अभय भाऊ आणि आम्ही टाकसाळ साहेब आम्ही निश्चित आपला मार्गी लावू एवढं सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद।